नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अजितदादा 12 जून रोजी अकोला दौऱ्यावर. शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकार प्रवेशावरून वाद. पालकमंत्र्यांचे प्रदेशाध्यक्षांना आव्हान. बैठकीत कार्यकर्त्यांची उपस्थिती. गुरुवारी ज्या विषयावर डीपीडीसीत राडा, त्या विषयावर हायकोर्टाचा आधीच होता स्टे. सरकारी कार्यालयात इतरांनी गोंधळ घातला तर गुन्हा. गुरुवारच्या राड्यानंतर पोलिसांची भूमिका संशयास्पद. रेशनचे 3 महिन्याचे धान्य एकत्र वाटप सुरू. अनेक लाभार्थ्यांकडून सर्रास धान्याची विक्री. आता सविस्तर बातम्या. पश्चिम विदर्भातील महत्त्वाची विकास कामे, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारीच्या मुख्य उद्देशाने अजितदादा यांचा गुरुवार 12 जून रोजींचा अकोला दौरा महत्त्वाचा ठरणार आहे, असे मत प्रदेश सरचिटणीस पश्चिम विदर्भ समन्वयक आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केले. अकोल्यात आयोजित पूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार हे येत्या 12 जून रोजी अकोला दौऱ्यावर येत आहेत. त्या अनुषंगाने महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या वतीने पूर्व नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. गुरुवारी पार पडलेल्या या बैठकीत दौऱ्याची रूपरेषा सादर करत कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. या बैठकीला प्रदेश सरचिटणीस पश्चिम विदर्भ समन्वयक आमदार संजय खोडके यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी अजित पवार यांच्या दौऱ्यातील संभाव्य कार्यक्रम, विकास कामांचा आढावा आदी तयारीबाबत माहिती दिली. या बैठकीला महानगर अध्यक्ष विजय देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय मते आदींची उपस्थिती होती. या बैठकीला गौतम गवई, माजी नगरसेवक अजय रामटेके, दिलीप देशमुख, संतोष डाबेराव, मनोज गायकवाड, फैयाज खान, अब्दुल रहीम पेंटर, अफजल कुरेशी, नकीर खान, बुढन गाडेकर, याकूब पहलवान, अशोक परडीकर, सुधीर कहाकर, महिला अध्यक्ष सुषमाताई निचळ, मंदाताई देशमुख, राजेश नेरकर, मुन्ना ठाकूर पहलवान, अब्दुल नईम, रवी गीते, अविनाश इंगडे, मंगेश इंगडे, यश सावल, अजय कांबळे, सोनू पठाण, मुस्ताक भाई, प्रकाश खंडारे, मंगेश चोपडे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन बुढन गाडेकर यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभेत गुरुवारी पत्रकारांनी बैठकीला उपस्थित राहण्याचा आग्रह धरू नये अशी भूमिका पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी मांडली. ही भूमिका मांडताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणजे प्रमाण नाही असे म्हणत सर्वांना धक्का दिला. गुरुवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची सुरुवातच पत्रकारांना बैठकीला उपस्थित राहू न देण्याच्या निर्णयावरच्या विरोधानं झाली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी या संदर्भात पालकमंत्र्यांना जाब विचारला. पत्रकारांना बैठकीला न येऊ देण्याचा आताताईपणा का, असा सवाल आमदार देशमुख यांनी पालकमंत्र्यांना विचारला. महायुतीतील आमदार अमोल मिटकरी यांनीही नितीन देशमुखांच्या भूमिकेचं समर्थन केलं. या आधीचे पालकमंत्री बच्चू कडू, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकाळात पत्रकारांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित राहण्याची मुभा होती. आपण विकास कामाबद्दलची माहिती मांडता, पण विरोधी सदस्याच्या ज्या भूमिका असतात, जे जनतेचे प्रश्न विरोधी सदस्य मांडतात, त्याची वस्तुस्थिती जनतेसमोर गेली पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की मागील 5 वर्ष बच्चूभाऊ कडू पालकमंत्री होते, देवेंद्रजी फडणवीस या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि विखे पाटील सुद्धा पालकमंत्री होते. त्यांच्या कारकिर्दीत नेहमी पत्रकार मंडळी सभेला उपस्थित होती. माझी विनंती आहे, शेवटी आपण सभेचे अध्यक्ष आहात, परंतु आपण पदाचा योग्य वापर करसाल अशी माझी विनंती आहे. पदाचा आपण दुरुपयोग करणार नाही, म्हणून माझी विनंती आहे की आपण पत्रकार मंडळींना सभागृहात आमंत्रित करावं. अकोल्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आजच्या बैठकीला माध्यमांना पूर्णपणे मज्जाव करण्यात आला असून पत्रकारांना बैठकीत बसू देण्याचा असा कोणताही नियम नाही, अशी अरेरावीची भूमिका फुंडकरांनी घेतली आहे. पत्रकारांनी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पत्रकारांना बैठकीत उपस्थित राहू देतात.
हे निदर्शनास आणून दिल्यानंतर फुंडकरांनी थेट बावनकुळेंनाच आव्हान दिलं. बावनकुळे करतात तसं सर्वांनी केलंच पाहिजे का, असा उद्दाम सवाल करत त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळेंना एक प्रकारे डिवसल्याची व आपल्याच प्रदेशाध्यक्षांचा अपमान केल्याची चर्चा भाजप वर्तुळात आहे. नेमके काय म्हणाले फुंडकर ते पण पाहूया. आणि प्रेसवाले प्रेस एंट्री आहे कसं नंतर तुम्हाला सगळी ब्रिफिंग नंतर दादा आपण मागे म्हटलं होतं हो म्हणून. हो म्हटलं होतं, पण असा नियम नाही ना काही. मी तुम्हाला नंतर ब्रिफिंग देतो ना. तुमच्या नियमात म्हणजे तुमच्या अधिकार तुम्हाला माझे नियम नसतात हे. नाही, तुमचा अधिकार ही जिल्हा नियोजनची जी बॉडी आहे ही संविधानिक बॉडी आहे. ही माझ्या मालकीची नाही आहे. याच्या नियमातच बसत नाही तसे हे नियम आहेत. बावनकुळे साहेब करतात म्हणून सगळ्यांनी केलं. मी काय म्हणतो आपण करू असं दरवेळेस आग्रह मी सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. जनतेच्या प्रश्नावर मी सगळी माहिती देणार आहे. मी सगळी माहिती तुम्हाला देणार आहे त्याची. एकीकडे आपण म्हटलं की आमचा कारभार पारदर्शक आहे आणि मी सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. ही संविधानिक बॉडी आहे. मी माझ्या मालकीची नाही आहे. त्या नियमात जर बसत असेल तर आपण स्वागत आहे. त्यात नसेल अधिकार दादा ते माझे अधिकार नाही आहे ना. पालक कायद्याचे अधिकार अध्यक्ष तुम्हाला अधिकार दादा. ज्या विषयावर गुरुवारी डीपीडीसीच्या बैठकीत पहिले आमदारांचे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला त्या विषयावर तर यापूर्वीच उच्च न्यायालयाचा स्टे असून जिल्हाधिकाऱ्यांना निधी व खर्च करण्याचे निर्देश दिले गेले. याविषयी वंचित नेत्या आम्रपाली खंडारे यांनी याचिका दाखल केली आहे. सत्तापक्ष व विरोधातील आमदारांमध्ये गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेला वाद जिल्ह्यात राज्यात चांगलाच चर्चेला गेला. ज्या विषयावरून हा वाद झाला त्या विषयावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. 13 जून रोजी या विषयावर पुढील आदेश हायकोर्ट देणार आहे. दरम्यान या निधी पडवापडवी प्रकरणात जिल्हाधिकारी यांना उच्च न्यायालयाने उत्तर मागितले आहे. वंचित नेत्या आम्रपाली खंडारे यांनी पालकमंत्री यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे. त्यावर स्थगिती असून त्यामुळे हा निधी कुठेही खर्च करता येणार नाही. त्यावर हायकोर्टाने स्टे दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागातील दलित वस्तींमध्ये होणाऱ्या कामांऐवजी आता शहरातील भागातील कामांवर खर्च होणार होता. यात महापालिकेला 11 कोटी 65 लाख तर अन्य नगर परिषद क्षेत्रात 6 कोटी 4 लाख देण्यात आले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन विहीर दुरुस्ती, सूक्ष्म सिंचन, सौर ऊर्जेसाठी 10 कोटी रुपये वळते करण्यात आले आहेत. समाज कल्याण अंतर्गत वसतिगृहासाठी 10 कोटी देण्यात आले. यापूर्वीच्या दायित्यांसाठी सुमारे 8 कोटी वळते करण्यात आले अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान या निधी पडवापडवीमुळे गुरुवारी चांगलाच राजकीय वाद पेटला असून या सर्व गोष्टीला जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर काय कारवाई होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील गोंधळानंतर कोणाच्या विरोधात गुन्हा का दाखल झाला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासकीय कार्यालयात शिवसेना भाजप राजकीयदृष्ट्या आमने सामने आले असताना पोलिसांना गोंधळी कार्यकर्त्यांना रोखावे लागले. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता या प्रकरणात कोणावरच गुन्हा दाखल कसा झाला नाही असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2 आमदारांमध्ये वाद झाला. दलित वस्तींच्या निधीच्या पडवापडवीवरून हा वाद झाला. त्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले. दोघांनीही घोषणाबाजी केली. पोलिसांना दोन्ही गटांना आवरावे लागले. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स लावावा लागला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तळ ठोसून बसावे लागले. हा सर्व गोंधळ पोलिसांनी वेळीच रोखला. पण याला चिथावणी देणारे कोण आणि कार्यकर्ते आमने सामने आणणारे कोण असा प्रश्न अनुत्तरित आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कोणी निर्माण केला याचा तपास पोलीस करणार आहे की नाही. सामान्य नागरिकांनी आंदोलन केले. अधिकाऱ्यांशी वरच्या पट्टीत बोलले की लगेच गुन्हा दाखल. पण इथे थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर राजकीय जमाव जात असताना त्यांच्या विरोधात दखलपात्र अदखलपात्र गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे. सामान्य जनतेला एक न्याय आणि राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते यांना वेगळा न्याय का असा मुद्दा उपस्थित होत आहे. गैरकायदेशीर मंडळी जमा करून शासकीय कार्यालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ती कोणी केली आणि का याचा शोध तर किमान पोलीस घेतीलच. न्यू तापडिया नगर येथील उड्डाणपुलाचे काम मार्च 2026 पूर्वी पूर्ण होईल असे आश्वासन आमदार रणधीर सावरकर यांनी दिले आहे. तसेच पुलाचे काम रखडण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
न्यू तापडियानगर उड्डाणपुलाचे काम कासवगतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना गेल्या 5 ते 6 वर्षापासून अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पुलाच्या कामावरून विरोधक भाजपवर आरोप करतात, तर भाजप नेते महाविकास आघाडी सरकारला दोष देतात। दरम्यान पालखी दर्शनासाठी जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे आणि अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर आले असताना आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी तापडियानगर उड्डाणपुलाबद्दल प्रश्न विचारला। त्यावेळी आमदार सावरकर यांनी सांगितले की पुलाचे काम मार्च 2026 पूर्वी पूर्ण होईल आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन होईल असे आश्वासन दिले। पाहूया नेमके काय आश्वासन आमदार सावरकर यांनी दिले। न्यू तापडियानगरचं उड्डाणपुलाचं काम कधी मार्गी लागेल? न्यू तापडियानगरच्या उड्डाणपुलाची मूळ मान्यता ही 50 कोटी रुपयाची होती आणि नंतर कालांतरानं त्याच्यामध्ये जवळपास 37 कोटी अधिकचे रक्कम लागत होती। तुम्हाला माहित आहे CRF जे असते सेंट्रल रोड फंड याला सुधारित प्रशासकीय मान्यतेची तरतूद नाही आहे। ते 50 कोटी आपल्याला तत्कालीन खासदार संजय धोत्रे यांनी दिले होते। उर्वरित पैशासाठी आपण राज्य सरकारकडे मागणी केली होती, परंतु आमचं सरकार 19 साली गेल्यानंतर पुढचे 3 वर्ष हे जे स्थगिती सरकार होतं यांनी 1 रुपया आम्हाला दिला नाही। आता कुठं आम्ही त्याच्यामध्ये पैशाची तरतूद केली, पैसे आणले आणि पूर्ण काम होऊन 2026च्या आधी या पुलाचं रीतसर उद्घाटन आपले खासदार अनुपजी धोत्रे आणि गडकरी साहेब करतील। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव शिवारात ज्वारीचे पीक काढण्यासाठी गेलेल्या एका शेतमजूर महिलेवर रानडुकराने अचानक हल्ला करून तिला गंभीर जखमी केले। त्यामुळे शेतात काम करणे कठीण झाले असून वन्यजीव विभागाने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। सविता मंगेश खंडारे या नेहमीप्रमाणे शेतात मजुरीचे काम करत असताना रानडुकराने तिच्यावर अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात सविता गंभीर जखमी झाली। स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी मूर्तिजापूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे। सविता खंडारे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। या घटनेनंतर तिच्या नातेवाईकांनी वन विभागाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे। तसेच शेतशिवारात सातत्याने होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या त्रासातून शेतकऱ्यांची सुटका करावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अकोट येथील मंडळ अधिकारी गणेश गोविंद भारती यांच्यावर दोघांनी कट्यारच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना 5 जून रोजी दुपारी घडली। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून दोन्ही आरोपींना काही तासातच शहर पोलिसांनी अटक केली आहे। बक्षीसपत्राच्या कागदपत्रावरून ही घटना घडल्याने सांगण्यात येत आहे। अंजनगाव मार्गावरील तलाठी कार्यालयात मंडळ अधिकारी गणेश भारती कामकाज करत होते। गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सुनील अंबादास कातोरे आणि माधव नामदेव ताडे हे दोघे या ठिकाणी आले। या दोघांनी भारती यांच्याशी वाद घालून त्यांच्या मानेवर कट्यारच्या साहाय्याने वार केले। यात मंडळ अधिकारी भारती गंभीर जखमी झाले। उपस्थितांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते दोघेही घटनास्थळावरून पळून गेले। जखमी भारती यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुनील कातोरे आणि माधव ताडे यांना अटक केली। मंडळ अधिकारी गणेश गोविंद भारती यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी सुनील कातोरे आणि माधव ताडे या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। सुनील अंबादास कातोरे राहणार मोठे बारगण हा व्यक्ती व त्याच्यासोबत त्याचा साळा माधव नामदेव ताडे हे दोघे जण माझ्या तिथं ऑफिसमध्ये आले आणि त्या ऑफिसमध्ये त्यांनी म्हटलं की बा तुम्ही हा आदेश कशाच्या भरोशावर दिला, त्या आदेशाचे निकाल कशाच्या भरोशावर दिला, त्याच्या निकालाची आदेश प्रत आम्हाला आणि त्याच्या कोणकोणते कागदपत्र दिले त्याची प्रत आम्हाला देण्यात यावी। मग मी त्यांना सांगितलं बा त्याच्यामध्ये आदेश फाईल झाला आणि केस प्रकरण बंद करण्यात आलं, तुम्ही रितसर अर्ज करा, तुम्हाला प्रत्येक कागद भेटेल। मग त्यांनी लगेच त्यांना तो अर्ज मला वाटते लिहिता येत नव्हता, त्यामुळे त्यांनी पाटील मॅडमकडे गेले
आणि त्या बाजूला असलेल्या मेघा वसंतराव पाटील तलाठी केमलापूर यांनी सदर त्यांना अर्ज लिहून दिला नक्कल मागणीसाठी आणि तो मी अर्ज घेतला. त्यांना म्हटलं बा 5 मिनिटं थांबा, मी फेरफार आणि कागदपत्रांचं काम चालू आहे, यांना डाकवाटप एवढं होऊ द्या, तुम्हाला कागदपत्र आणून देतो. तेवढ्या वेळात त्यांनी म्हटलं नाही आताच पाहिजे आणि शिवीगाळ करायला प्रयत्न केला आणि त्यांनी लॅपटॉप टेबलवरील साहित्य दोघांनी देखील लोटलाट केले आणि माधव नामदेव ताळे यांनी माझे 2 हात पकडून सुनील अंबादास कतोरे राहणार मोठे बारगण यांनी डोक्याचे केस पकडून मला जीवे मारण्याच्या उद्देशाने मान कापण्याचा कटरने मान कापण्याचा प्रयत्न केला. तदनंतर RP मेंढे हे रामटेक तलाठी यांनी मला गाडीवर बसून आम्ही शहर पोलीस स्टेशन अकोट येथे आलो. FIR दाखल केला दोन्ही व्यक्ती व्यतिरिक्त. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड. इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने वर्षभरापूर्वी घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याची यशस्वीपणे उकल केली आहे. मोतीनगर चौकातून एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा गोफ हिसकावून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. 29 एप्रिल 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास एक वृद्ध महिला मोतीनगर चौकातून पायी घरी जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सुमारे 15 ग्रॅम वजनाचा आणि अंदाजे 60,000 रुपये किमतीचा सोन्याचा गोफ हिसकावून पळ काढला होता. या घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. घटनास्थळावरील आणि आरोपींच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील CCTV फुटेज तपासण्यात आले. तसेच आरोपीने गुन्ह्यासाठी वापरलेल्या मोटारसायकलची माहिती मिळून पाठपुरावा करण्यात आला. अखेरीस 5 जून 2025 रोजी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी प्रशांत अजाबराव सुने याला ताब्यात घेतले. गुन्हा करताना त्याने परिधान केलेल्या कपड्यांवरून त्यांची ओळख पटली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे अमरावती पोलिसांनी गुन्हेगारांवर पाळत ठेवून त्याला जेरबंद करत वृद्ध महिलेला न्याय मिळवून दिला आहे. आगामी पावसाळा आणि प्रतिकूल हवामानामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र सरकारने जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचे मोफत रेशन धान्य या महिन्यातच सर्व लाभार्थ्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे पावसाळ्यात काम मिळत नसलेल्या अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण अनेकांनी हे धान्य विकत घेऊन विकल्याची माहिती आहे. अकोला जिल्ह्यात 3 जूनपासून प्रत्येक तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्याचे वाटप सुरू झाले आहे. जिल्ह्यात एकूण 45,949 अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत. प्रत्येक शिधापत्रिकेवर 10 किलो गहू आणि 25 किलो तांदूळ असे एकूण 35 किलो अन्नधान्य वाटप केले जात आहे. जिल्ह्यात एकूण 11,35,190 PHH पात्र लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 1 किलो गहू आणि 4 किलो तांदूळ असे एकूण 5 किलो अन्नधान्य मासिक वाटप परिमाणानुसार मोफत दिले जात आहे. पावसाळ्याच्या दिवसात शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांना काम मिळत नाही, ज्यामुळे उपासमारीची शक्यता असते. हाताला काम नसले तरी धान्य घरात असावे या उद्देशाने केंद्र सरकारने यंदा प्रथमच 3 महिन्यांचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे. लाभार्थ्यांचे रेशन धान्य उपलब्ध झाले असून ते प्रत्येक रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक दुकानातून 3 महिन्यांचे रेशन वाटप सुरू आहे. काहींना ते मिळत नसल्याची तक्रार असून काहींनी ते विकत घेत भलत्याच लोकांना विकल्याची माहिती आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अजितदादा 12 जून रोजी अकोला दौऱ्यावर. शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकार प्रवेशावरून वाद. पालकमंत्र्यांचे प्रदेशाध्यक्षांना आव्हान. बैठकीत कार्यकर्त्यांची उपस्थिती. गुरुवारी ज्या विषयावर DPDCत राडा त्या विषयावर हायकोर्टाचा आधीच होता स्टे.
सरकारी कार्यालयात इतरांनी गोंधळ घातला तर गुन्हा, गुरुवारच्या राड्यानंतर पोलिसांची भूमिका संशयास्पद. रेशनचे 3 महिन्याचे धान्य एकत्र वाटप सुरू, अनेक लाभार्थ्यांकडून सर्रास धान्याची विक्री. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.